3. नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे फुकटच्या सल्ल्यात. तर आमच्यासोबत आज जवाहरलाल नेहरू आहे, हे आमचे ते गेस्ट आहेत. पंडित नेहरू नाव आहे. तर आमच्या पंडित नेहरू आहे आणि आमचे गेस्ट आहेत आज. तरी आपल्याला थोडंसं सॉंग्स, गाणी, मराठी गाणी, हिंदी गाणी, इंग्लिश गाणी याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना सांगतील. तर लेट्स स्टार्ट टू न्यू पॉडकास्ट अँड न्यू ऑडिशन अँड न्यू शो. सो सर, यू विल स्टार्ट युअर पॉडकास्ट. मी प्रथम सांगू इच्छितो, आपली मातृभूमी मराठी आहे. सो मराठीमध्ये विचारसाल तर थोडं चांगलं वाटेल. तर सर, हा तुमचा जे पूर्ण प्रवास झाला त्याची सुरुवात कशी झाली? माझा प्रवास पंडित नेहरूजी. थोडस असं पुढे येऊन माहिती द्या. सॉरी मला कसं मी आता शास्त्रीय संगीत मधला माणूस, मला नाही माहिती आदर. लाईक छान गाणे म्हणतो, तर त्यामुळं मला या सगळ्या गोष्टींची जाणीव नसते. सो दॅट्स वाय सर मराठी मराठी तर अशा पद्धतीचं सगळं असतं बघा. मी शास्त्रीय संगीत नेहरूजींच्या काळापासून करतोय, म्हणून मला पंडित नेहरू असे म्हणतात. ते नेहरू पंडित नेहरू. थोडस तुम्ही आमच्या पब्लिकला, जे ऑडियन्स आहे त्यांना थोडीशी तुम्ही गाण्याची माहिती देऊ शकता? गाण्याची माहिती देण्याऐवजी मला आवडेल बघा सांगायचं तुम्हाला. हे आता मी गाणं ऐकलं, आता 5 मिनिटं तरी इंस्टावर पोरं पाहत होती. तुम्ही इंस्टा वापरत? नाही, मी नाही वापरत, मला नाही जमत. त्या गाण्याचे बोल वापरतो, सांगतो. धर त्याला पिंजऱ्यात टाकायला. आता हे असेले शब्द, धर त्याला पिंजऱ्यात टाकायला का? या गोष्टीचा अर्थ मला आणखी नाही कळालेला आहे. आणि मी तो एक खूप चांगले सिंगर आहेत, नाव नाही घेणार, म्हणजे नाव माहिती नाही मला. त्यांचे गाण्याचे बोल काय आहेत बघा. त्यांचं असं गाणं कान देऊ नाही का, ध्यान देऊ नाही का. ओके, आलं लक्षात आलं. मी त्यांच्या स्वरात गातो. डंग चिक डंग डंग चिक डंग डंग. मला त्यांचा गाणं खूप आवडलेला आहे. पण गाणं कुठे? ते गाणं नव्हतं, ते त्यांचा स्वर लावण्याची पद्धत होती. आणि मला या गोष्टी आवडल्या, म्हणून नाही का मला वाटतं की असं व्हायला पाहिजे. आजकालच्या जगात शास्त्रीय संगीताला तेवढं महत्व नाही आहे, कोणी तेवढं नाही ऐकत आहे. हो, खरं सांगतो, म्हणजे मी खरंच सांगतो. मी आजपर्यंत बोलतो नाही इतकं, तुम्हाला हसायला येते माझं. मी असं सगळं सांगतोय, दुःख मी आता हसायला येतं. बाबा तुमची कसली माणसं आहे? हो साहेब, काय? तर बरं, ठीक आहे. आता जे आजकालचे जे जनरेशन आहे, जे युथ, जे मुलं वगैरे आहेत नवीन युगातले, 2005च्या नंतरचे, ते खूप जास्त असं शास्त्रीय संगीत किंवा हिंदी म्युझिक किंवा मराठी म्युझिक हे सोडून रॅप कडे जात आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ते तुम्ही उवा मारणं बंद करा आणि रॅप म्हणजे ते ना, त्याच्या पोलीस केस होते, पोरींवर होत होते. जसं की ते एक नाही का रॅप तुम्ही ऐकलं असेल की दुनिया झुकानी चली सर मेरा, असे रॅप आहेत बघा. दुनिया झुकानी चली सर मेरा, मुझे समझेगी ये मेरे मिटने पे, आजकल तूफानों से गिरे घर मेरा, तो मैंने आसमां भी ला दिया घुटने पे. अशी तुम्ही रॅप नाही ऐकलं? नाही. ते एक सुप्रसिद्ध नाही, मला संगीताचा झालेला अपमान पटत नाही. मी एक सुप्रसिद्ध सिंगर आहेत, सॉरी रॅपर आहेत, त्यांचं नाव सीधे मौत आहे. त्यांची गाणी ऐकली असतील? नाही बघा, कसं आहे बघा, सीधे मौत जरी सकाळपासून केटाउन मध्ये वाजत असेल तर मला काय त्यांच्याबद्दल माहिती नाही. SOS वगैरे. आणि तुम्ही एखादी गोष्टी बोलता मला पटत सुद्धा नाही. का बरं? तुमचं असं वागणं मला पटत नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावर हसणं येतंय, पुन्हा मग तुम्ही माझ्याशी असंच बोलताय. मला नाही आवडत. हो, माझी चेष्टा करतायत राव. कळतंय का तुमच्याशी? मी तुमच्या चॅनलला आलोय, बोलतोय सगळ्या गोष्टी, आणि असलं करतायत, मग कसं बोलणार? सॉरी नाही का, मला नाही आवडलं. चला ये तुम्ही घ्या आमचं राम राम.
तर आम्ही आमच्या पंडित नेहरूंना थोडंसं अनपेक्षित बोललो, त्यांना आमचा राग आला, तर आम्ही त्यांच्या मनापासून सॉरी, आमचं चुकलं. आणि डबल तुमचं एकदा स्वागत आहे त्याच पॉडकास्टमध्ये आम्ही नवीन स्टार्ट केलं आहे, तर फुकटच्या सिरियात तुमचं स्वागत आहे. तर चला आपण आपल्या त्याच गेस्टना डबल भेटूयात. आणि सॉरी सर, आपण स्टार्ट करूया. सॉरी जे आपलं मागच्या 5 मिनिटाखाली झालं होतं. त्याला ठीक आहे, तुम्ही पाया वगैरे पडले, मी जोडले तो बस झालं, नका करू असं. सगळ्यांना दिसतं ते कसं वाटतं. आमचं ते कलाकारांना मन दुखून आमचा हेतू नव्हता. मी कलाकार नाही आहे हो, मी गायक आहे. आमचं गायकांना पण दुखवायचं मन नव्हतं. बरं मी पुला मागायला मुद्द्यावरती येतो. चालेल. आजकालचे गाणे वगैरे नाही का कसे येतात बघा, तेच मी मागाशी गाणं म्हणलेलं, धर त्याला पिंजऱ्यात टाकायला. त्याची पुढची लाईन ऐकली का तुम्ही? फटके दे त्याला वाकायला. का फटके देऊन वाकायला का? तेच का? म्हणजे मला काही कळतच नाही बघा. म्हणजे कसं आहे बघा, आतापर्यंत गाणे खूप ऐकले हो, शास्त्रीय संगीत म्हणजे की नाही तरी किडे आहेत तुमच्या इथे. थोडं आनंद दिलते माझे पण असतो नाहीत माझ्या केस. आणि तुम्ही तानसेन माहिती तुम्हाला कोणते तानसेन? आता तुम्ही मला ते गोष्टी विचारा सगळ्या नाही का, मला ते माहित आहे तानसेन कोण होते, परंतु आपण आताच्या पिढीचं बोलू, दुसरे काही प्रश्न विचारा. मग तुम्ही कसल्या प्रकारचं संगीत ऐकता आता आत्ताच्या टाइमला? आता तुमचं तर म्हणताय तुम्ही जे संगीत ऐकता ते नाहीये. हा बघा, मला ना स्वतःच्या तोंडून स्वतःचा मोठेपणा करायला बिलकुल नाही आवडत, पण मी माझीच गाणी ऐकतो. जसं की माझी गाणी माझे गाणे माझ्याजवळ तुम्हीच ऐकल ना, म्हणूनच तर आम्ही विचार. दुसरा प्रश्न, तुम्ही हिंदी म्युझिक नाही ऐकत, संगीत नाही ऐकत हिंदी अजिबात? नाही, तुमचा आवाज खूप बारीक येतो. तुम्ही याच्यात बोला की. तुम्ही हिंदी म्युझिक नाही ऐकत का? नाही का? मला नाही आवडत. मग आता तुमचं काही स्वप्न असं, हे जी इंडस्ट्री चालू आहे संगीतची जी चालू आहे आता, त्याला काही बदलायची किंवा तुमची जी जुनी संगीत होती तशी वापस आणायची? कसं बघा, उदाहरण देतोय एक, झाडाचा गाभा त्याच्या मुळा असतात, आणि मला असं वाटतं मोठेपणा नाही, पण मी त्या गाभा आहे, संगीताचा गाभा मूळ आहे मी, असं मला वाटतं. देवाची ईश्वराची कृपा माझ्यावरती आहे म्हणून मी सांगतो. बरं, मी ऐकतो सगळ्या गोष्टी आणि चुकलं तर पाया पडतो. नाही तसं नाही, पण तुमचा आवाज नाही येतो. नाही हो. हा ठीक. दुसरा प्रश्न, जर आपण वापिस त्या जे गाणे होते मराठी गाणे असे विचित्र भाषेतले, तसंच आपल्याकडे एक नवीन गाणं आहे, तुम्ही ऐकलं असेल, गुलाबाच्या फुला. कोणाच्या काय? गुलाबाच्या फुला. प्रेमाचं गाणं वाटतंय, सांगा बरं पूर्ण. ती लावून जाईल चुना, तुम्ही मोजत बसा. काय पैसे? नाही हो. मग आणि तुमचा आवाज लय बारीक असा एक येतो. अपशब्द आहे हो त्याच्यात. अपशब्द कानात कशी येतील बरं? संगीत किती, संगीत म्हणजे देवाची पूजा हो, तसं काही नसतं. दुसरं बोला तुम्ही. मग असं मराठी जे संगीत आहे, तुम्ही जे रॅप वगैरे वाईट बोलता, त्याच्यात असे खूप सारे मराठी आर्टिस्ट आहेत जे खूप छान प्रकारे, म्हणजे आता हे जे गुलाबाच्या फुलाच्या आर्टिस्ट ज्या मानवाचं गाणं होतं, त्याच हे दुसरं गाणं आहे ते मेरे आई क्या आंखों क्या असं बोलते. मी हे गाणे नाही ऐकले, मला यांच्याबद्दल नाका विचारू, नाही तर मी येतो राम राम. मला सांगा, दुसरं काय विचारसाल तर बोलतो मी, नाही चालतं. ठीक आहे, तुम्ही तानसेनचा थोडाफार इतिहास सांगा. तानसेनचा इतिहास गुगलला विचारा, मला कसला विचारताय? मी ते इतिहास सांगायला बसलो का? चेष्टा करताय? तुम्ही कोणाला गुरु मानता? मी कहाला कोणाला गुरु मानू? असं राहतं ना की कोणी कोणाला तरी बघूनच सुरुवात करते किंवा कोणाचं बघूनच शिकाय स्टार्ट करते. हो हो हो, मी तशी सुरुवात केली आहे कोणाला बघून, आणि ती म्हणजे स्वतःला. मी सकाळी उठून आरशात स्वतःला पाहिलं आणि सुरुवात केली ती माझी. जी
तर अशा प्रकारे आपला आजचा पॉडकास्ट संपलेला आहे. खूप छान पॉडकास्ट झाला. आम्ही आता एडिटिंग करून वगैरे आम्ही टाकून देतो आमच्या चॅनलला. तर आमच्या ग्रुपला फॉलो करा. ग्रुपचं नाव आहे, सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनलला आमचा फुकटचा सल्ला पुणे हा ग्रुप आहे. याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओ.